येत्या 19 तारखेला भंडारा गोंदिया लोकसभेचं मतदान आहे आणि यावेळेस आपल्यासोबत आहेत BSPचे अधिकृत उमेदवार संजयजी कुंबलकर. त्यांच्याकडनं समजून घेऊया या प्रसंगी जनतेला ते काय आवाहन करतात आणि काय त्यांचा कमिटमेंट आहे. मी कुंबलकर संजय भैया आपल्या मास या चॅनलच्या माध्यमातून भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या लोकसभा क्षेत्रातल्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की येत्या 19 तारखेला मतदान आहे आणि यावेळेस मतदान करायचं आहे. कारण जो विद्यमान खासदार आहेत त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ते निष्क्रिय खासदार म्हणून पूर्ण नावलौकिक त्यांचा भंडारा जिल्ह्यात आहे आणि त्यांना पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून अनेक गावातून त्यांना पळवून लावलेलं आहे. गावात त्यांना शिरूही दिलं नाही आणि सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे त्यांचे दत्तक घेतलेलं गाव जैतपूर आहे. त्या गावात सुद्धा तिथल्या जनतेने त्यांना मतदारांनी आतमध्ये प्रवेश दिला नाही. त्याच्यावरून आज त्यांची परिस्थिती सर्व जनतेसमोर आहे. आणि दुसरे उमेदवार आहेत ते 15 आचारसंहितेच्या 5 दिवस अगोदर पॅराशूट उमेदवार म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. ज्यांना राजकारणाचा काही गंध नाही आहे असे व्यक्ती निव्वळ काही अर्थकारण करून आणि विद्यमान जे खासदार आहेत त्यांनीही काही अर्थकारण करून त्यांना तिकीट मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी दोघांनी एकमेकाला तिकिटीसाठी अर्थकारण केलेलं आहे असं त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार यांनी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एक उमेदवार अकार्यक्षम आणि एक उमेदवार डमी हे आपल्या लोकसभा क्षेत्राचा विकास काय करू शकणार, जनतेच्या समस्या काय निकाली काढतील. आणि राहिला प्रश्न विद्यमान खासदार हे 4.5 वर्ष तर मतदारसंघात फटकले नाही. राम मंदिराचे ज्यावेळेस भूमिपूजन झालं त्याच्यानंतर हे मताच्या जोगवा मागण्यासाठी निघाले आणि धर्म जातीपातीच्या नावाने ते आज मतदान मागत आहेत आणि त्यांनी एकही उल्लेखनीय काम केलेलं नाही आहे. नगराध्यक्ष राहताना त्यांची कारकीर्द ही विवादित राहिलेली आहे. खासदार असताना तर अत्यंत विवादित राहिलेली आहे. त्याच्यामुळे आज त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न आहे की ते 1 लाखाच्या वरती टप्पा गाठतात किंवा नाही. आणि लोकांना पर्याय हवा होता, कारण एक अकार्यक्षम उमेदवार, एक डमी उमेदवार म्हणून तिसरा पर्याय पाहिजे होता. तो पर्याय बहुजन समाज पार्टीच्या मार्फतीने संजय कुंबलकर हा लोकांना मिळालेला आहे. आणि संजय कुंबलकर, आता मी जेव्हा पूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला तेव्हा लोकांनी घरातून निघू भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे माझा विजय सुनिश्चित आहे. आणि यावेळेस येत्या 19 तारखेला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनता मतदान रूपी आशीर्वादाचं ऋण मलाच देतील. कारण त्या ऋणात राहून 5 वर्ष सदोदित त्या मतदान रूपी आशीर्वादाच्या ऋणाची आठवण मला राहील. आणि जनतेलाही माहीत आहे की संजय कुंबलकर हे जो कमिटमेंट करतात, जो शब्द देतात तो पाळतात. त्यामुळे जनता यावेळेस भरभरून मला मतदान करेल असा मला ठाम विश्वास आहे. आणि आपल्या माध्यमातून सांगतो, येत्या 19 तारखेला जनता ही 1 क्रमांकाच्या कुंबलकर संजय भैया हत्ती या चिन्हावर प्रचंड बहुमत करणार आहे. आणि नक्कीच भंडारा गोंदिया लोकसभेतून आपला हा हक्काचा माणूस संजय कुंबलकर यावेळेस त्यांची सेवा करण्यासाठी संसदेत जाणार आहे असं आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगू इच्छितो. या प्रसंगी आपण भंडारा गोंदियाच्या सगळ्या जनतेला तुम्ही काय आश्वासन द्याल की तुम्ही निवडून आल्यानंतर जनतेला कसं फायदा होईल, जनतेचे कुठले कामं होतील, ते थोडंसं तुम्ही ह्या माध्यमातून सर्व जनतेला सांगितलं तर बरं होईल. साधा प्रश्न आहे, आपल्या माध्यमातून सांगतो की आपल्या भंडारा जिल्ह्यात 650 एकर भेलची जागा आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सल फेरोची जागा आहे 150 एकरच्या जवळपास. गोंदियामध्ये लाईटची 150-200 एकर जागा आहे. 10 वर्ष या ठिकाणी भाजपचे खासदार राहिलेले आहेत. 9 वर्ष, एक वर्षाचा काळ सोडला तर.
पण या 9 वर्षाच्या काळात या ठिकाणी पर्यावरणपूरक आणि आज जे IT सेक्टर असो किंवा बाकीचे हे असो या याच्यातले किंवा काही कंडक्टर चिप्स तयार करण्याचे कारखाने किंवा बाकी इतरही इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आहेत बाकी आहेत याचे कारखाने किंवा मोठा उद्योगधंदा आणू शकले असते, परंतु यांनी मानसिकताच नाही आहे. यांनी ठेकेदारी करण्याशिवाय आणि दुसऱ्या कामाशिवाय जनतेच्या प्रश्नाकडे लक्षच दिलं नाही. त्याच्यानंतर माझा प्रथम प्राधान्य राहील की निवडून येताबरोबर ह्या तिन्ही ठिकाणी जे आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल असे उद्योगधंदे आणण्यासाठी मला जे प्रयत्नाची पराकाष्ठा करावं लागेल, आंदोलन करावं लागेल ते मी करणार आणि या तिन्ही ठिकाणी उद्योग आणून दाखवणार हे आपल्या माध्यमातून आश्वस्त करतो. तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातला शेतकरी हा अत्यंत कष्ट करणारा शेतकरी आहे आणि तो परंपरागत धान शेतीकडेच आहे. आता जवळपास 10 ते 12% शेतकरी भाजीपाला पीक, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय आणि गोट फार्मिंगकडे वळलेले आहेत. तर त्याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येक तालुका स्थानावर एक भाजी खरेदीच्या एखाद यार्ड किंवा मार्केट जर तयार झाला तर त्या माध्यमातून त्या भागामधले सर्व शेतकरी भाजीपाला